मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय? तर खरं कोणी काही बोललं किंवा राग आला किंवा खूप त्रास होतोय आतल्यात, म्हणजे बऱ्याचदा माझ्याकडे मुलं येतात तर मी जसं मगाशी म्हटलं तसं की घुसमट असते, बरोबर. सांगायचं असतं, बोलायचं असतं. पण माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की मुलांनाही सांगणारी एक तिसरी व्यक्ती कोणीतरी असावी लागते. आई वडील सांगतच असतात, पण तरी सुद्धा आपल्या मराठीत एक म्हण आहे, सोनार आणिच कान टोचायचे असतात. तर तशी एखादी व्यक्ती ज्याच्याबरोबर मुलांची कम्फर्ट लेवल असेल, जी आपल्याच घरातली असेल. मी तर इथं असं म्हणेल की आई वडीलच ती व्यक्ती होऊ शकले, नथिंग लाईक दॅट. पण तरी सुद्धा एखादी अशी व्यक्ती, दादा असतो, ताई असते, काका असतो, मामा असतो, मावशी असते, असा एक कुठला तरी आउटलेट हा प्रत्येकाला हवा असतो. म्हणजे व्यक्त होण्यासाठी एक व्यक्त पर्टिक्युलर जागा होण्यासाठी. हवी मुलांना. काही हो, काही खोटं झालं तरी सांगण्यासाठी, आणि ती आहे ना प्रत्येकाची आतली एक गरज असते. तो आउटलेट आई बाबांनाच होता आला तर नथिंग लाईक दॅट. अगदी खूप चांगला मुद्दा मांडलास तू. कारण हे आउटलेट किंवा जी आतली घुसमट आहे, कुणाकडे तरी बोलायचं असतं, कारण घरच्यांबद्दल तर राग असतो. आणि मग कोण तर मग इथे मैत्रिणी किंवा मित्र किंवा त्यांचा खांदा शोधला जातो, जो कधी कधी चुकीच्या ट्रॅकवर जाऊ शकतो. अगदी बरोबर आहे.